तर आपण पाहू शकता आपले मान्यवर आपल्यापासून रजा घेत असताना या स्पर्धेकरिता भेट दिली, त्यासाठी आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. निलेशदादा गुराव, सँडीबाई, संदेशजी गुराव तसेच प्रशांतजी डोगरे आपल्यापासून रजा घेत असताना धन्यवाद डीजे. तर मागील मॅचचा सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये तिसरं षटक ज्या गोलंदाजानं हाताळलं आणि खरोखर काम केलं तो ठरतोय गोलंदाज खेळाडू किरण इज द मॅन ऑफ द मॅच. करण हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरलाय. करण आपण यायचंय. पॉवर शेलार बी कॅप्टन अथवा प्रतिनिधी आयोजकांशी संपर्क साधा. करण आपण यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता. खूप चांगली गोलंदाजी राहिली. पहिल्या इनिंगमध्ये तिसरं षटक ज्या गोलंदाजांना हाताळलं, एक धाव देऊन 3 विकेट्स मिळवल्या, तो खेळाडू ठरला या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कारता. करण आपण यायचंय. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण त्वरित या. पुढील मॅच कडे आपण जाणार आहोत. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच आपल्यास भेटीत येते. जय हनुमान भरे बी पक्षात आई गावदेवी साखरोली. आई गावदेवी साखरोली टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि या दमट वातावरणामध्ये बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केले जय हनुमान भरे टीमला. रामचंद्र पाटील यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. मी दिनेशजी डांबरेजींना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता एक गोड व्यक्तिमत्व, त्यांचा शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. रामचंद्रजी पाटील, दिनेशजी डांबरेजींच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान आपण व्यासपीठावर करत आहोत. माईची उपदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं मनापासून आभार. श्यामगिरी तर आपण उपस्थित असलेल्या श्याम किरकिरे साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. मी राजू बलगे यांना विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. श्यामजी किरकिरेजींचा इथे शुभ सन्मान आपण पाहत आहोत व्यासपीठावर केला जातोय. राजू बलगे यांच्या शुभ हस्ते मायेची उपदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर उपस्थित आहेत संजयजी दळवी जिंचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी मधुकर सातवी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर. आदर सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातो. अतिथी देवो भव हे मात्र इथं आयोजकांच्या माध्यमातून ही परंपरा जपली जाते. पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण पाहू शकताय व्यासपीठावर केला जातोय. मायेची उपदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. दादा आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार.
तर उपस्थित आहेत राजारामजी डांबरेजींचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मधुकर सातवीजींना विनंती करतोय की राजाराम डांबरेजींचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. राजारामजी डांबरेजींचा शुभ सन्मान मधुकरजी सातवी यांच्या शुभ हस्ते इथे शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. दादा आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे कॉम्बॉक्समध्ये आमचे ज्येष्ठ समालोचक सज्ज आहेत या मॅचचं विवरण करण्याकरिता. धन्यवाद. करण वर यायचं आहे. करण RCC पारे संघाचा एक हा गोलंदाज, याला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड दिला जाते. मी दिनेशजी डांबरे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड करण याला सुपूर्द करायचा आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे. चेंडू बॅटची कडा घेऊन पॉईंट क्षेत्रामध्ये निघून जातो. पॉईंटचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला जातो. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण होते आणि एकाच धावेवर 6 या अंकावर. पॉवर शेलारचा एखादा प्रतिनिधी किंवा संघनायकांना विनंती असेल की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे प्लीज. यावेळेस गोलंदाजीचा भार सांभाळतोय शैलेश आणि यावेळेस फलंदाज असणारे अभि. शैलेश अभिसाठी, अभि अगोदरच झालेत आणि त्रिफलाचित झालेत. चेंडूला क्लिक करण्याचा प्रयत्न होता, स्वीप करण्याचा प्रयत्न होता, जमिनीवर घुटणे टेकलेत, मात्र घुटणे टेकले आणि त्यांची एसटी लेगस्टम उद्ध्वस्त झाली आणि फलंदाज बाद झाला. पहिला मोहरा बाद होतोय भरा संघाचा 6 या धावसंख्येवर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय. धीरज फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. एक बाद 6 असे फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती आई गावदेवी साक्रोली संघासमोर. पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर साक्रोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत अचूक गोलंदाजी होते, चेंडू फेकी. यावेळेस धीरज याला टाकला, छान चेंडू आणि तितका सफाईदार फटका आहे. स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू निघून जातोय. सनसनाती दणदणाती हुई गेंद निकल गई सीमा रेखा के बाहर. 4 रन के लिए. अच्छा स्ट्रोक. एकंदरीत विचार केला तर पहिल्या गोलंदाजाने 10 रन धावा खर्च केलेले आहेत आणि धीरज याने आपल्या पहिल्याच चेंडूवर एक चांगला अप्रतिम फटका मारत 4 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या आणि संघाची धावसंख्या भराभर 10 वर नेऊन ठेवली. मात्र ह्यावेळेस धीरज नॉन स्ट्रायकरला असणारे आणि मात्र रोहन फलंदाजी करण्यासाठी सज्ज होतो. डावखुरा फलंदाज. 3 चेंडूंचा सामना केलेला आहे रोहन यांनी आतापर्यंत बघितला तर. 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा हा सामना आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय बजरंग भरा संघाची धावसंख्या आहे 1 बाद 10. आऊट झालेला फलंदाज आहे अभि. त्यांनी फक्त एकच धाव पूर्ण केली होती आपल्या संघासाठी. यावेळेस तुषार थोडासा ब्लॉक होलमध्ये टाकला चेंडू बॅटची कडा घेऊन गली क्षेत्रामध्ये रिंगून जातोय. गलीचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवतोय. दरम्यान फलंदाज 1 धाव पूर्ण करतायत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 1 नी धाव फलक पुढे सरकला जातोय 11 या धावसंख्येवर. 1 बाद 11. पुन्हा एकदा नेल्सन्स फिगर क्रिकेटमध्ये पाहावयास मिळते. 1-1-1 असं चित्र. तुषार पुन्हा एकदा. आता मात्र समोर फलंदाज असणार आहे धीरज.
एका चौकारान अशी 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय भरा संघासाठी. पुन्हा एकदा धीरज सरसावला, चांगला फटका आहे, ऑन ड्रायचा मोठा फटका आहे, ऑन साईडच्या दिशेने चेंडू निघून गेला, लॉंग ऑनच्या क्षेत्रात चेंडू अडवतोय, चेंडू फेकी होते. दरम्यान दोन्ही फलंदाजाने चित्त्याच्या चपलाईने 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. दोन्ही धावफलक पुढे सरकला जातोय. जय बजरंग भरा संघाची 1 बाद 13. तुषार पुन्हा एकदा धीरज पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय, चेंडू सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय. 1 बाद 13. तुषार पुन्हा एकदा आपल्या षटकातील विरुबित चेंडू घेऊन येतोय धीरज साठी आणि धीरजच्या बॅटच्या पट्ट्यातून निघालेला मोठा फटका मात्र झेलात रूपांतरित होतो फटका आणि धीरज बाद होतोय. एक बाद 13 वरनं 2 बाद 13 जय बजरंग स्पोर्ट भरा संघाची स्थिती झालेली आहे. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करतोय रोहित. नॉन स्ट्रायकरला रोहन असणार आहे, एक डावखुरा फलंदाज. 4 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय, 3 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय रोहित साठी. आणि ह्या वेळेस बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारे संपर्क झालेला नाही आणि बाकीचं काम यष्ट्यांच्या मागे यष्टिरक्षकाने याने पूर्ण केलेलं आहे. निर्धाव चेंडू होतोय. तुषार पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी होते तुषार याच्याकडनं. आतापर्यंत जर बघितलं तुषाराने 5 चेंडू टाकून झालेले आहेत. चांगली गोलंदाजी आहे. फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आपल्या संघासाठी. चांगला फटका आहे, बॉलरच्या डोल्यावर ऑम साईडच्या दिशेने चेंडू निघून जातो, लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण, चेंडू अडवला जातो, चेंडू फेकी होते. दरम्यान 1च धाव मिळते भरा संघाच्या खात्यामध्ये, 1 धाव मिळते रोहनच्या खात्यामध्ये. 1 धावफलक पुढे सरकला जातोय जय बजरंग भरा संघाचा 2 बाद 14. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 2 बाद 14. आता मात्र गोलंदाजीचा भार सांभाळण्यासाठी गावदेवी साकरोली संघाकडनं शेवटचा आणि अंतिम गोलंदाज असणार आहे रोहित. आणि शेवटच्या षटकामध्ये भरा संघाला भराभर धावसंख्या वाढवावी लागणार आहे. भरे संघाला शेवटच्या षटकात जर भराभरा धावा पटवण्यात जर यश आलं तर निश्चितच करून एक चांगली धावसंख्या होईल. आतापर्यंत बघितलं तर 14 धावसंख्या एक समाधानकारक स्थिती आहे. स्थिती मजबूत बनवण्यासाठी शेवटच्या षटकामध्ये आणखी 10-12 धावा बनवाव्या लागतील. शॉट टाकलेला चेंडू, पुढ्यात टाकलेला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू निघून जातो. 2 फलंदाजांना चकवतो की काय असं वाटत असताना शेवटच्या क्षणी चेंडू अडवला गेला, चेंडू फेकी झाली. दरम्यान दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत आपल्या संघाच्या खात्यामध्ये. 2 धावफलक पुढे सरकला जातोय 2 बाद 16. रोहित पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज. शॉट चेंडू पुल करण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू सरळ निघून जातोय यष्ट्यांच्या वर्ण, यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू होतोय.
यानंतर एक मोठी लढत आपणास पाहावयास मिळणारे RCC पहारे आणि मयू 11 धामणगाव दोन संघामध्ये लढत होणार आहे. चालू सामन्यातील पहिली बारी संपल्यानंतर शेवटचे षटक चालू आहे. पहिली बारी संपल्यानंतर दोन संघाच्या संघनायकांनी लगेच नाणेफेकीसाठी हजर राहायचे आहे. RCC पहारे आणि मयू 11 धामणगाव दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की वेळ न दवडता आपण लगेचच नाणेफेकीसाठी हजर राहायचं आहे. यावेळी चेंडूला कट करण्यात आलाय. कट चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये निघून जातो. पॉईंटचं क्षेत्ररक्षण चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होत नाहीत. साथ देत नाहीत रोहन. एकच धाव मिळते भारत संघाच्या खात्यामध्ये. एकने धाव फलक पुढे सरकला जातोय. 2-17. दोन बाद 17 अशी स्थिती आहे जय हनुमान भरा संघाची. भऱ्या संघाच्या बारीचं जर म्हटलं तर शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत आणि 3 चेंडूवर भराभर धावा जमवाव्या लागतील. मोठे फटके मारावे लागतील रोहन याला. मात्र यावेळेचे चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे. निघून जातोय आणि खूपच बाहेर होतोय. पंच दखल घेत आहेत. खून करतायत वाईटची. एका धावेने भर पडते संघाच्या खात्यामध्ये. एकनी धाव फलक पुढे सरकला जातोय. 2 बाद 18. एखादा दुसरा मोठा फटका आला, चौकार षटकार आला तर भरा संघ एक मजबूत स्थितीमध्ये जाऊन ठेपेल. यावेळेस रोहित शॉट टाकलेला चेंडू मात्र बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित येत नाही. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होत नाही आणि फलंदाज धावबाद होतोय. आणि अशा प्रकारे फलंदाज त्रिफलाचीत होतोय आणि अशा प्रकारे 4 फलंदाज बाद झाले आहेत भरा संघाचे आणि पहिले 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे 4 बाद 18. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. विकास वाटचाल करतो फलंदाजी करण्यासाठी. दोन्ही फलंदाज नवीन आहेत. 19 धाव संख्या झालेली आहे. गोलंदाजी जर एकंदर विचार केला तर रोहित अप्रतिम मारा करतोय. तिखट मारा करतोय आपल्या संघासाठी. अचूक चेंडू फेकी रोहित करणं होते साक्रोली संघासाठी. शेवटच्या स्लॉकवर मध्ये अशा पद्धतीने गोलंदाजी करणं म्हणजे निश्चितच एक कठीण आव्हान असतंय. मात्र सुरेख गोलंदाजी आहे. फटके मारण्यासाठी कुठल्याही प्रकारे संधी देत नाहीत फलंदाजांना. शेवटचा चेंडू घेऊन येतोय रोहित. यावेळेस मात्र मोठा फटका आहे. मोठा फटका. पाच बाद 19 जिंकण्यासाठी बरोबर 20 धावांची गरज असणार आहे साक्रोली संघासमोर. चला ओलूया टॉस बॉक्स करे. RCC 18 धावा झाल्या आहेत. 19 धावांची गरज असणार आहे. RCC पहारे आणि मयू 11 धामणगाव संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये हजर राहायचंय. सुनील पाटील पुन्हा एकदा आपण जायचंय टॉस बॉक्स मध्ये. तुम्हाला संधी देतो आजच्या दिवसासाठी, पूर्ण दिवसासाठी. कॉइन तुमच्याकडेच आहे. मी संतोषजी पाटील आणि विजयजी डांबरेजींना विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. मयू 11 धामणगाव विपक्षात RCC पारे या दोन संघांदरम्यान केला जाईल टॉस. आमच्या सोबत विजयजी डांबरे आणि संतोषजी पाटील हे जोडले जात आहेत.
नाण्याची पहिली बाजू आई गावदेवी चषक, तर नाण्याची दुसरी बाजू योग क्रिएशन. मयू 11 धामणगाव टीम कडून कॅप्टनचा कॉल. आई गावदेवी असा कॉल आलाय आणि नाण्याची बाजू मयू. जास्त वेळ दबडता टॉस जिंकलाय कान्याने असेल. क्षेत्ररक्षण. धन्यवाद. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. इथे टॉस जिंकलाय मयूर. धन्यवाद. तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या इनिंग मध्ये धावपळकावर दाबा लावल्यात 18. 19चं टार्गेट समोर असेल. आई गावदेवी साखरोली टीम समोर हे लक्ष. चांगली गोलंदाजी राहिली पहिल्या इनिंग मध्ये आई गावदेवी साखरोली टीमची. ज्या पद्धतीने पाहिलं तर जय हनुमान भरेला 18 धावांपर्यंत मजल मारता आली. त्यामध्ये पाहिलं तर पहिले षटक शैलेशने हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र तुषार आणि रोहितनं मात्र चांगली गोलंदाजी केली. अंतिम षटकामध्ये रोहितची कमालीची गोलंदाजी राहिली. 3 धावा देऊन 3 विकेट्स मिळवल्या आणि 18 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीचे बॅटर्स आपण पाहतोय तुषार आणि जगदीश. स्ट्राईक एंडला तुषार तर नॉन स्ट्राईक एंडला जगदीश. गोलंदाज तयार. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिलाय. निर्धाव चेंडू हाताला गेलाय गोलंदाजाच्या माध्यमातून. सुमित हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅकवर. चांगली लाईन लेन तुमच्याकडे असेल तर मात्र प्रत्येक चेंडू हा प्रश्न विचारणारा असतो. आणि पहिला चेंडू पाहिला तर चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा गोलंदाज ट्रॅकवर तुषारच्या विरोधात. यावेळी चांगला स्ट्रोक ड्राईव्हचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. आणि तो कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू लढवलं गेलं. सिंगल धाव इथं मात्र पलकावर जोडली जाईल. पहिली धाव पलकावर जोडत असताना बॅटर तुषारला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. एकोणीस धावांचं आव्हानाचा पाठलाग करत असताना एक धाव पलकावर जोडली गेली आई गावदेवी साखरोली टीमची. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला. सुमित हा गोलंदाज आपण पाहतोय. दुसऱ्या चेंडूवर सिंगल घेतली गेली आणि तिसरा चेंडू टाकण्याकरिता सुमित पुन्हा एकदा जगदीश शेळकेच्या विरोधात गोलंदाज ट्रॅकवर. डाकूर आताचा बॅटर आपण पाहतो जगदीश स्ट्राईकिंगला सज्ज होताना. यावेळेस ड्राईव्हचा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चांगले क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एकच धाव पलकावर जोडली जाईल. 1च्या बढतीनं धावपलक 2 अंकावर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा पलकावर बिनबाद 2 अशी सुरुवात पाहायला मिळते. आई गावदेवी साखरोली टीम 19 धावांचा पाठलाग करत असताना जय हनुमान भरेच्या विरोधात. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. क्षेत्ररक्षक उभा टाकलाय. चांगला झेल कंप्लीट करण्याचा प्रयत्न मात्र क्षेत्रच्या माध्यमातून झाला. झेल सुटला. त्यानंतर मात्र आयुष्यभावाचा आशीर्वाद बॅटरला मिळतोय. 2 धावा इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केल्यात बॅटर तुषारनं. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 4 या अंकावर. झेल पकडणं हे महत्वाचं असतं मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजी गोलंदाजी तुमची कितीही चांगली असली तरी मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटर तुषारला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 धावेने धावपलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 6 या अंकावर. कॉलिंग खूप महत्वाची असते मैदानाच्या आतमध्ये. एस्नो वेट या 3 शब्दाला मात्र चांगली साथ देत असताना नॉस्ट्राईक एंडला आपण जगदीशला पाहतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट करत असताना तुषारला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलंय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक केला गेलाय. चेंडूला पाठवलाय. आउट
टॉक द पार हा येईल तुषारचा ब्रँडेड षटकार. और माया दोनों के गेलाय. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला होता तेव्हाच मोहरली होती 6 धाब्याची आणि चेंडूला पाठवलं होतं सुपर लेग क्षेत्रामधून सीमा रेषेच्या बाहेर षटकारकरिता. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. फलकावर धाबा आहेत 12. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. 19 धाबांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 12 जमवले आहेत. तर मात्र 7 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर 12. साधं आणि सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आई गावदेवी साखरोली टीम समोर हे लक्ष असेल. लक्षात घेऊन इथून मात्र फलंदाजी करावी लागेल. आणि जेव्हा धावांचा पाठलाग केला जातो तेव्हा भागीदारी ही खूप महत्त्वाची असते आणि तीच सलामीची ही भागीदारी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तुषार आणि जगदीश आतापर्यंत 12 धावांची पार्टनरशिप करत असताना 19 धावांचा पाठलाग करत असताना जयनोम भरेच्या विरोधात गोलंदाजी ट्रॅकवर निखिल. यावेळेस चांगला चेंडू, जोरदार अपील हलक्या मनाने यावेळेस केली जाते. पंचांवर काही परिणाम नाही आहे. या चेंडूवर कुठली धाव नाही आहे. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. नांदेड गावचे उपसरपंच मनीषजी पाटीलजींना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. आपणास विनंती असेल मनीषजी पाटील उपसरपंच ग्रामपंचायत नांदेडने या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. चुकी घडली, मिसफील्ड झाले. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट झाले. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 13 या अंकावर. आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ आगमन उपसरपंच ग्रामपंचायत नांदेडने आणि त्यांच्या सोबतीला माजी सरपंच अनिलजी जाधव यांचं शुभ आगमन. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम. तर धावसंख्या आहे 13 या अंकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 19 धावांचा पाठलाग करत असताना आई गावदेवी साखरोली टीम आपण पाहतोय जय हनुमान भरेच्या विरोधात. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हे सलामीचे बॅटर्स करत आहेत. विजयाच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहेत चांगल्या पद्धतीने. यावेळेस स्ट्राईकचा फटका. स्वतः गोलंदाज बॉलरमध्ये फील्ड करत असतात. फेकी झाली होती परंतु अचूक राहिली नाही आणि त्या दरम्यान मात्र एक सिंगल इथे मात्र चोरटी धाव म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण पॉलितूरमध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून झालं. त्यानंतर फेकी झाली. कलेक्शन एस्टेशन चुकलं गेलं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव. सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय 14 या अंकावर. तर मात्र 5 धाब्यांची आवश्यकता विजयाकरिता. 9 चेंडू आणि 5 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. साधा आणि सोपं समीकरण. सलामीचे बॅटर्स चांगली फलंदाजी करत असताना यावेळेस लिडिंग एज चेंडू हवेत. चांगलं झेल इथं मात्र कंप्लीट करत असताना जगदीश शेळकेला तंबूच्या आश्रयाला जावं लागणारा पहिला धक्का. विकेटचं पतन होत असताना मैदानाच्या आतामध्ये आपण पाहतोय पहिल्या विकेटचं पतन जगदीश शेळके तंबूच्या आश्रयाला निघून गेला. अभिमानाची एक गोष्ट मात्र मनाला भावुक बनून जाते. हिमतीने हरा, हिम्मत कधी हरू नका. प्रयत्न तुम्हाला करावे लागतात मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय.
शॉट पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, मिसफील्ड झाले. एके धावेचं रूपांतर मात्र दुसरे धावेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 16 या अंकावर. तर मात्र 3 धाब्यांची आवश्यकता. उर्वरित चेंडूंचा आपण विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू, 3 ची आवश्यकता विजयाकरिता आई गावदेवी साक्रोली टीमला. गोलंदाज निखिल या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता. रोहितच्या विरोधात यावेळी फुल टॉस होता, ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. अलंतो कार्पेट स्ट्रोक आला, थोडीशी मिसफील्ड झाले. एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना बॅटरला आपण पाहतोय त्या दरम्यान फेकी चुकीची आणि त्यामध्ये अजून एक धाव, म्हणजे 3 धावा कंप्लीट झाल्यात. विजय संपादन केलंय आई गावदेवी साक्रोली टीमनं. अभिनंदन. हार्ड लक टू जय हनुमान भरे. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. आणि या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये चांगली गोलंदाजी राहिली. 3रं षटक ज्या गोलंदाजाने हाताळलं, 3 धाबा देऊन 3 विकेट्स मिळवल्या आणि बॅटिंग करत असताना त्याच्या बॅटमधून